होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे. तेडी तुष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी. बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. आणि बाजारामध्ये एक मनुष्य कलिंगड विकत होता. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं हे कलिंगड फळ आहे. उन्हाळ्यामध्ये ते बाजारामध्ये उपलब्ध असतं. त्या कलिंगडाची तो जाहिरात देत होता. तो म्हणाला की हे लाल आहे, हे गोड आहे, हे रसाळ आहे, हे थंड आहे, हे स्वस्त आहे आणि मस्तही आहे. सध्याचं हे जे युग आहे हे जाहिरातीचं युग आहे. तुम्ही जशी त्या वस्तूची तुम्ही जाहिरात कराल तेवढा तुमचा माल हा लवकर खपला जातो. बाजारामध्ये हे टमाटे बटाटे विकणारे बसतात. कोणी कोणी ओरडतं, कोणी शांत राहतं. पण एखादा बाजारामध्ये टमाटा विकणारा, त्या टमाट्याची जात आहे वैशाली आणि म्हणून तो ओरडतो वैशाली वैशाली वैशाली. वैशाली मुलीचं पण नाव आहे, टमाट्याचं जातीचं नाव आहे. आणि लोक येतात आणि ही वैशाली ही जी जात आहे टमाट्याची ही घेऊन जातात. म्हणून जसं त्या वस्तूची जाहिरात तुम्ही जशी कराल तसा त्याचा लवकर खप होतो. आणि हा मनुष्य त्या उन्हाळ्यामध्ये त्या बाजारामध्ये तो कलिंगडाची जाहिरात करत होता. हे लाल आहे, हे गोड आहे, हे रसाळ आहे, हे थंड आहे, हे स्वस्त आहे आणि मस्त आहे. किती गोष्टी त्याने सांगितल्या, किती गोष्टी. हे लाल आहे, हे गोड आहे, हे रसाळ आहे, हे थंड आहे, हे स्वस्त आहे आणि मस्त आहे. किती किती पहा, आपण कधी केलं कलिंगड तर किती आपण खातो. पण तो मनुष्य त्या कलिंगडाची जाहिरात 6 गोष्टी तो सांगत आहे. आणि एक आदिवासी मनुष्य पहाडामधला, ज्यानं कधी कलिंगड नाव कधी ऐकलंच नाही, कधी खाल्लं पण नाही, त्याने त्या फळाची चव त्याने कधी चाखली नाही. आणि तो घुटमळत होता. तो म्हणाला मी पाहिलं नाही, माझ्या लोकांनी पाहिलं नाही, हे नाव कधी ऐकलं नाही. आणि म्हणून त्या विकणाऱ्याला तो म्हणाला हे काय आहे रे. तो म्हणाला हे कलिंगड आहे, हे लाल आहे, हे गोड आहे, हे रसाळ आहे, हे थंड आहे, हे स्वस्त आहे आणि मस्त आहे. त्याला वाटलं चला हे विकत घेऊ, आपल्या गावाला घेऊन जाऊ, आपल्या लोकांना ते दाखवू. आणि म्हणून त्यानं ते कलिंगड फळ त्याने विकत घेतलं. आपल्या गावी तो गेला आणि लोकांना त्याने एकत्र केलं. तो म्हणाला मी काहीतरी नवल एक फळ आणलेलं आहे आणि ह्याला कलिंगड म्हणतात. हे लाल आहे, हे गोड आहे, हे रसाळ आहे, थंड आहे, स्वस्त आणि मस्त आहे. मग काय करायचं. म्हणून त्यांनी त्या एका मोठ्या परातीमध्ये ते कलिंगड फळ ठेवलं आणि त्यांच्यामध्ये जो सिनियर मनुष्य होता, आम्ही म्हणतो वयोवृद्ध, त्याला सांगितलं की तुम्ही या आणि तुमच्या हस्ते ह्या कलिंगडाचं आपण उद्घाटन करू. ज्या प्रकारे वाढदिवसाच्या दिवशी आपण केक ठेवतो आणि मग तो केक आपण कापतो, जिचा वाढदिवस आहे, आणि नंतर आपण त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो. म्हणून त्यांनी त्याच्यापुढं ते परात ते हे ठेवलं, ते ताट ठेवलं, त्याच्यामध्ये फळ ठेवलं, त्याच्या हातामध्ये सुरी ठेवली आणि सांगा आता तुम्ही ते कापा. बिचारा हा वयोवृद्ध मनुष्य हात लटपट 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 कापत आहे. त्यानं ती सुरी घेतली आणि अलगदच अगदी हळूवार रीतीनं त्या
त्यानं काय केलं, ते कलिंगडाचं जे वरचं कवच आहे, जे साल आहे, फक्त तेवढंच कापलं आणि आपल्या तोंडात टाकलं. आता आपण कलिंगड खाणारे, आपण ते कलिंगडाची साल खात नाही, कारण ती कडू लागते किंवा तुरट लागते. आणि बिचारा ह्या वयोवृद्ध मनुष्यानं वरचं फक्त ते साल घेतलं, तोंडात टाकलं आणि म्हणाला, अरे हे तर कडू आहे, हे तुरट लागतं. त्याला अपमान वाटला. त्याला मला, तू तर म्हणत होता हे लाल आहे, गोड आहे, रसाळ आहे, थंड आहे, स्वस्त आहे, मस्त, हे तर कडू आहे. त्याला राग आला. त्याला वाटलं माझा अपमान झाला. त्यानं ते कलिंगड घेतलं आणि दूर भिरकून दिलं, फेकून दिलं. जसं ते कलिंगड फेकल्या गेलं, ते फुटलं. त्यातला तो रस, गाभा मातीमोल झाला. परंतु एक लहान मुलगा त्या ठिकाणी बसला होता. तो धावत गेला, ते कलिंगड, जो गाभा होता तो घेतला, त्याने तो स्वच्छ केला, माती बाजूला केली, तोंडामध्ये टाकून तो म्हणाला, हे किती गोड आहे, किती गोड आहे, किती रसाळ आहे. पुष्कळ वेळा आपण काय करतो ख्रिस्ती जीवनामध्ये, देवाचं वचन आम्ही वाचतच नाही. ते किती गोड आहे, ते किती रसाळ आहे, ते किती मधुर आहे. आणि दावीद राजा काय म्हणाला, आहा हा हा, तुझं शास्त्र मला किती प्रिय आहे, ते किती गोड आहे, मधापेक्षा ते गोड आहे. आणि दावीद पुढे जाऊन म्हणतो की एखादा प्रभूचा सेवक, एखादी तरुणी, एखादा तरुण आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने. हे वचन आम्हाला सावधान ठेवतं. आम्ही शास्त्र वाचतो, मग ते कृषी वर्तमानामध्ये येतो किंवा इतिहासाच्या मध्ये एखादी वंशावळी, नावाचं नावं आम्ही म्हणतो हे नको बाबा, हे समजत नाही आपल्याला. आम्ही वरच्या वरच देवाचं वचन वाचतो, खोलपर्यंत जातच नाही. आम्ही वरच नुसतं आम्ही वाचतो, आम्ही त्याची खरी चव चाखत नाही. किती सुंदर दावीद राजा म्हणतो, तुझं शास्त्र मला किती प्रिय आहे. पाळक साहेबांनी शास्त्रपाठ वाचल्याबरोबर, सांगितल्याबरोबर ते म्हणाले, हा मुलांसाठी, संडे स्कूलच्या मुलांसाठी. आणि पुष्कळ आम्ही हेच म्हणतो, नाही संडे स्कूलच्या मुलांसाठीच ते आहे, कारण हो मुलांच्या परिचयाचं ते आहे. संडे स्कूलमध्ये ते शिकलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी नाटिका केलेली असते. आणि म्हणून आम्ही पुष्कळ वेळा ह्या गोष्टीकडं असं बघून जातो आम्ही. आणि मला परिचयाचा, मला पूर्ण खात्री आहे की हा शास्त्रपाठ आपल्या प्रत्येकाचा परिचयाचा आहे. हा नवीन नाही, परंतु आपण आज त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. खूप सुंदर आहे. आणि योहानानं त्याच्या शुभवर्तमानामध्ये ही गोष्ट त्यांनी नमूद करून ठेवली. योहान हे जे शुभवर्तमान आहे, हे प्रीतीचं शुभवर्तमान आहे. कारण त्याच्यामध्येच देवानं जगावर एवढी प्रीती केली की, कोणी कोणी म्हणतं देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली की. काही शास्त्रामध्ये लिहिलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठविला. हे प्रीतीचं शुभवर्तमान आहे. तसंच योहान शुभवर्तमान हे पाण्याचं शुभवर्तमान आहे. ह्याची सुरुवात पहा. योहान शुभवर्तमान 2 अध्याय, काना गावी येशूनं पाण्याचा पासून केलेला द्राक्षरस. ती स्त्री पण आली, शंभरुणी स्त्री पाण्याकडे आली. आंधळ्याला त्यांनी चिखल लावला, सांगितलं जा शिलो तळावर तू जाऊन धू. तो 38 वर्षाचा दुखणेकरी तळ्याकडे होता. प्रभूने त्याला बरं केलं. प्रभू म्हणाला, जीवनी पाणी मी आहे आणि जो हे पितो त्याला कधी तहान लागणार नाही. आणि योहानाची शुभवर्तमानाचा शेवट सुद्धा जसा सुरुवात पाण्याने आहे, तसा शेवट पण पाण्यानेच आहे. आपल्या शिष्यांना प्रभू दर्शन देत आहे. तिबेरियस समुद्र, पाणी. म्हणून हे शुभवर्तमान
हे जसं प्रीतीचं आहे तसं हे पाण्याचं पण शुभवर्तमान आहे. दुसऱ्या शुभवर्तनामध्ये जेवढ्या पाण्यासंबंधाने जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या तुम्हाला सापडणार नाही जेवढ्या योहानामध्ये आहे. आता ह्या ठिकाणी सांगितलेलं की 5,000 जेव घालणे. शास्त्रामध्ये अनेक असे लहान मुलं आहेत, मुली आहेत, स्त्री आहेत की ज्यांची नावं लिहिलेली नाहीत. आम्हाला नाव माहिती नाही, परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये डॉक्टर लूकनी एका मुलीचं नाव सांगितलं की येशूचा शिष्य पेत्र हा बंदिवासामध्ये आहे आणि मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करीत आहे, त्याच्या सुटकेसाठी. आता त्याचं मरण जवळ आलेलं आहे, परंतु मंडळी एकाग्रतेने त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि पहा, पेत्राची सुटका झाली. पेत्र बंदिवासातून सुटला. बंद दरवाजे ते उघडले गेले आणि पेत्र कुठं गेला? बरोबर ज्या ठिकाणी मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती, त्याच्या सुटकेसाठी. आणि पेत्र त्या ठिकाणी उभा राहिला आणि तो दरवाजा ठोकू लागला, ठक 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 ठक. आणि कोणीतरी दरवाजा ठोकत आहे म्हणून एक मुलगी त्या दरवाजाकडे आली. कोणीतरी आवाज देत आहे, दरवाजा उघडा म्हणून. ठक ठक करत आहे, आवाज देत आहे, दरवाजा उघडा. आणि त्या मुलीचं नाव होतं रुदा. मेन्शन केलं डॉक्टर लूकनी, रुदा. आणि ती दार न उघडता, कारण तिला हे नवल वाटलं की ज्याच्या सुटकेसाठी मंडळी प्रार्थना करत आहे आज तोच दारामध्ये उभा आहे. आणि म्हणून ती तशीच ती गेली, म्हणाली आपण ज्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करतो ना तो दारामध्ये उभा आहे, तो दार ठोकत आहे. ते म्हणाले तू बावचळली, अशक्य गोष्ट. प्रार्थना तर करत आहोत त्याच्या सुटकेसाठी की देवानं त्याची सुटका करावी, परंतु विश्वास ठेवायला ते तयार नाही की हा चमत्कार झालेला आहे. ज्याच्या सुटकेसाठी आम्ही प्रार्थना केली तो दारामध्ये आहे, उभा आहे, ठोकीत आहे. ती म्हणाली नाही, ती त्याचीच वाणी आहे, मी ओळखते. एली परमेश्वराची वाणी ओळखू शकला नाही, पण शमूएल म्हणाला नाही, ही परमेश्वराचीच वाणी आहे. आणि म्हणून एली त्याला म्हणाला, ज्या टायमाला पुन्हा तुला आवाज येईल ते एवढंच म्हण की बोल, तुझा दास ऐकत आहे. किती सुंदर नाव त्या मुलीचं आहे, रुदा. रुदा म्हणजे गुलाब. रुदा या नावाचा अर्थ होतो गुलाब. आणि फुलांचा राजा हा गुलाब आहे, परंतु हा गुलाब शारोनाचा गुलाब. येशू ख्रिस्ताला म्हटलं की शारोनाचा गुलाब. रुदा म्हणजे गुलाब. आणि हे प्रभूला म्हटलेलं आहे, हा शारोनाचा गुलाब. आम्ही आमच्या मुलींना ते नाव देतो, रुदा, रुदाली किंवा रुदा. ते नाव आहे, किती अर्थभरित आहे. परंतु ह्या ठिकाणी जो मुलगा आहे त्याचं नाव नाही. अ नेमलेस बॉय, ज्याचं नाव नाहीये. आय विश, मला असं वाटतं की त्याचं नाव जर असतं तर किती बरं झालं असतं. आई वडिलांना ते सोपं झालं असतं आपल्या मुलाचं ते नाव देण्यासाठी की ज्यानं ह्या चमत्कारामध्ये मोठा भाग उचललेला आहे. चला थोडक्या वेळामध्ये आपण त्याच्याकडे वळूया. इथं सांगितलं की वचन आपण हे वाचूया. वचन 9 मध्ये आहे, येथे एक मुलगा आहे
येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ आहेत. मी म्हणाल आज इथे एक मुलगी आहे, येथे एक मुलगा आहे, येथे एक पुरुष आहे, येथे एक स्त्री आहे, इथे एक बहीण आहे, इथे एक आई आहे. आमच्या प्रत्येकाकडं काहीतरी आहे. आमच्या प्रत्येकाकडं काहीतरी आहे. इथे एक मुलगा आहे, तो खाली आलेला नाही, पण त्याच्याजवळ काहीतरी आहे. ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ह्या मुलाचं नाव माहिती नाही, परंतु भाकरीवरून आपल्याला त्याचं पुष्कळ गोष्टी लक्षात येतात. भाकरीवरून सांगितलं की त्याच्याकडं जवाच्या 5 भाकरी आहेत. आता जव कुणी खात नाही, हे दुष्काळाचं अन्न आहे. आणि जव जो खाल्लं तर पोटामध्ये त्याचे विकार होतात, पोट दुखतं, म्हणून लोक आता जवाच्या भाकरी खात नाही. हे दुष्काळामध्ये लोकांनी जवाच्या भाकरी खाल्ल्या. गरिबीचं अन्न, गरिबाचं अन्न, दुष्काळातलं अन्न. ज्याच्या घरी जवाची भाकर आहे ते कुटुंब गरीब आहे, ते गरीब कुटुंब आहे. म्हणून हा मुलगा गरीब कुटुंबातून आलेला आहे. 5 भाकरी 2 मासे जो मुलगा खाऊ शकतो, कदाचित त्याचं ते 2 वेळचं अन्न असू शकतं. त्या किती जाड भाकरी आपल्याला माहिती नाही. कदाचित 1 मासा आणि 2.5 भाकर, 1 मासा आणि 2.5 भाकर कदाचित आपल्याला ठाऊक नाही. 2 वेळचा तो डबा असू शकतो. त्या डब्यावरून तो आपल्याला दिसतं की जरा तो मध्यम वयाचा तो मुलगा आहे. जो 14 ते 15 वर्षाचा तो मुलगा असू शकतो. दुसरी गोष्ट, तो धार्मिक आहे. त्याच्या आई वडिलांनी येशूच्या संगती जाण्यासाठी, संदेश ऐकण्यासाठी त्याला परवानगी दिलेली आहे. कदाचित त्यानं सांगितलं असेल आई पप्पाला, मी जाऊ का येशूचं वचन ऐकण्यासाठी, मी जाऊ का? आणि म्हणून त्यानं परवानगी दिली आई वडिलांनी, त्याची तयारी केली. कदाचित वेळ लागेल, भुकीचे वेळ असणार, म्हणून त्याच्याकडं शिदोरी दिलेली आहे. भूक नसावी पण शिदोरी असावी, म्हणून त्याची शिदोरी त्याला दिलेली आहे. मुलगा धार्मिक आहे कारण कुटुंब धार्मिक आहे. जा, आई वडिलांनी त्याला परवानगी दिली. एकटा जायचं आहे त्याला. आम्ही पाहिलं जवाची भाकर गरिबीचं प्रतीक ते आहे. भाकर त्याचं अन्न, त्याचं वय आम्हाला सांगतं, इतकं तो असू शकतो. आणि चालत आलेला आहे त्या जमावामध्ये. त्याची उत्कंठा, त्याची इच्छा, प्रभूचं वचन ऐकण्याची त्याची गोडी. आणि ही गोडी कुठून त्याला मिळाली असेल तर त्याच्या कुटुंबाकडून, आई वडिलांकडून. प्रिय आई वडिलांनो, आपल्या मुलांना तुम्ही वचनाची गोडी कधी लावलेली आहे का? हो, जरूर. आम्ही आमच्या मुलीला संडे स्कूलमध्ये पाठवतो. जा जा, चांगली गोष्ट ती आहे. आई वडिलांमुळं ते घर आमच्या लक्षात येतं. हे घर कसं आहे? हे घर धार्मिक आहे का? आमच्या मुलांना आम्ही धार्मिकतेमध्ये वाढवतो का? हे जे वय आहे मुलाचं, हे देणारं वय नाही. हे जे ह्या वयाची जी मुलं आहेत त्यांना नुसतं पाहिजे असतं, ते घेत राहतात. देण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. परंतु हा मुलगा इतर मुलांसारखा नाहीये. त्याच्या आई वडिलांनी त्याला जे शिक्षण दिलेलं आहे ते देण्याचं आहे, प्रभूला देण्याचं. माझी मुलगी सोफिया लहान असताना मी तिच्या हातामध्ये बिस्किटचा पुडा ठेवीत असे.
मोनॅको बिस्किट, खारं बिस्किट तिला आवडत, म्हणून मी तो बिस्किटचा पूर्ण पुडा तिच्या हातामध्ये देत असे. मग नंतर मी तिला म्हणते, सोफिया पप्पाला दे ना, डॅडीला दे ना. त्यावेळेस ती हसवून एक बिस्किट काढणार आणि ती माझ्या हातात देणार. बाकी तिच्याकडे आहे. प्रभूची तीच अपेक्षा असते. प्रभूला तुम्ही द्या, प्रभूला द्या, थोडकं जे आहे ते तुम्ही द्या आणि पहा त्याचा आशीर्वाद तुम्हाला कसा मिळतो किंवा नाही. प्रश्न निर्माण झाला की एवढे लोक आलेले आहेत, त्यांच्या जेवणाचं काय करायचं, त्यांना कुठून खाऊ घालायचं, ही समस्या, ही प्रश्न हे आहे. आणि हा मुलगा त्या ठिकाणी आहे, हे तो पाहत आहे, ऐकत आहे. येशूनं आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना खाऊ घाला, कुठून तरी करा. आणि फिलिप त्यांना सांगत आहे कुठून आणायचं, आपण अशा ठिकाणी आहोत की तिकडं काहीच सोय नाही. आणि लगेच ते सांगत की एवढे पैसे जरी असले तरी त्या भाकरी पुरणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी, कदाचित हा मुलगा तिथंच आहे, जवळ आहे. पुष्कळ आम्हाला ती गरज दिसते, परंतु आम्ही समस्यापासून पळ काढतो. आपल्याला दिसतं मंडळीची गरज दिसते, आपल्याकडे आहे, आपण करू शकतो, देऊ शकतो, पण मन देण्याचं मन नाही. तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, तुम्ही किती अमाऊंट देता हे महत्वाचं नाही, पण तुम्ही कसं देता. काही काही मंडळामध्ये दानर्पणाच्या नंतर मी पाहतो की खूप मोठे ते बंद पाकिट येतात आणि मग ते वाचून दाखवतात, ह्याने एवढं बंद पाकिट, एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं. नाही 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 नाही. प्रभू म्हणाला, ह्या हाताने टाकलेलं ह्या हाताला कुळपत देऊ नका, हे तुमचं गुप्त दान आहे. कोणीतरी आमची पाठ थोपटावी, आमचं गौरव करावं. मला किती हा व्यक्ती दानशूर आहे, एवढा अमाऊंट त्यांनी दिला. ज्या भागातून मी येतो त्या भागामध्ये एक भिकारी होता आणि त्याचं नाव होतं विठूजी. विठूजी हा परतवाड्यामध्ये भिक्षा मागणार. चर्चा त्या पटांगणामध्ये वरांड्यावर येऊन तो झोपत असे. आधार नव्हता त्याला, एकटाच होता विठूजी, म्हातारा झालेला होता. परंतु त्याच्या वाट्याला 1 एकर शेत आलेलं होतं आणि ते शेत त्यानं 5,000 रुपयाला, तरी 1 एकर शेत 5,000 रुपयाला विकलं. आता त्याला गरज नाही भिक्षा मागण्याची, पण त्या भारतीय बॅप्टिस्ट चर्च मध्ये त्या रविवारी विशेष दान घेण्यात आलं आणि सगळ्यात मोठं दान जर कुणी टाकलं तर ते इठूजीने टाकलं. 5,000 रुपयाचं 1 एकर शेत त्याच्या वाट्याला आलं, ते विकलं. आलेले पैसे दान पात्रामध्ये त्याने टाकले. येरुशलेमच्या मंदिरामध्ये सुद्धा ती विधवा भीत लपत लपत दानामध्ये दान टाकण्यासाठी ती आली. आणि किती टाकलं? फक्त 2 टोल्या. आणि प्रभू म्हणाला, सगळ्यात जास्त तिनं दिलाय. तुम्ही किती देता त्यापेक्षा तुम्ही कसं ते देतात. तुमची मनाची मनोवृत्ती आनंदानं, स्वसंतोषानं, स्वनाकारानं. मी तुम्हाला निराश करत नाही, उत्तेजनच आहे. परंतु पुष्कळ मला काही गोष्टी ज्या पटत नाही, की ज्या शास्त्रामध्ये नाही. दान आम्ही गाजावाजा करत लोकांनी आमची स्तुती करावी, हा उद्देश कधीच नसावा. द्या, संतोषाने द्या. हा मुलगा त्या ठिकाणी आहे. ह्या 5 भाकरी 2 मासे तो स्वतःकडे ठेवू शकला असता,
मी कशाला देऊ, माझी भाकर कशाला देऊ, मला भूक लागेल. आणि म्हणून आई वडिलांनी त्याची ती सोय केलेली आहे. परंतु ज्या टायमाला त्याला ही समस्या जाणून आली की इथं गरज आहे, प्रभूला गरज आहे, त्यावेळेस तो आनंदानं म्हणाला, हे माझ्याकडे, हे चालेल का? शिष्यांनी सुद्धा ते पाहिलं आणि ते म्हणाले, प्रभू इथं एक मुलगा आहे. Here is a lad who has got 5 barley loaves and 2 fish. किती सुंदर त्याची ओळख करून दिली. इथं एक मुलगा आहे. कदाचित पेत्रानं कुणी त्याचं नाव पण नसेल विचारलं त्या ह्याच्यामध्ये. त्यांना सुद्धा आपलं नाव सांगितलेलं नाही. प्रभूला सांगा, माझं नाव सांगा, मी दिली भाकर. सगळं गौरव त्या मुलाला, त्यानं भाकर दिली म्हणून चमत्कार झाला. काही गरज पण नव्हती. प्रभू फक्त म्हणाला त्यांची परीक्षा पाहणं करता. नाही तर प्रभूनं आकाशामधून देवाला सांगितलं की प्रभू भाकर पाठव, भाकर पाठवली असती. काही पण चमत्कार प्रभू करू शकला असता. अशक्य प्रभूला काहीच नाही. पण प्रभू आपल्या शिष्यांची तो परीक्षा पाहत आहेत. तो मुलगा शांत राहिला. त्याच्याकडे जे होतं ते त्याने संपूर्ण शिष्याच्या हातात दिलं. आणि ज्यावेळेस प्रभूने ती भाकर आपल्या हातामध्ये घेतली, प्रभूने म्हणाला, अरे ही तर जवाची भाकर आहे, मी कसं काय लोकांना खाऊ घालू ती, त्यांना पोट दुखेल. आणि जवाची भाकर, जसं आहे तसं प्रभूनं ती भाकर आपल्या हातामध्ये घेतली. तुम्ही काय देता? प्रभू त्याला दोष देत नाही. तुम्ही काय देता, पण तुम्ही देता. प्रभूनं जे त्याच्या हातामध्ये त्या मुलाने दिलं, प्रभूनं ती भाकर घेतली. तो म्हणाला नाही आता ही जवाची भाकर आपल्याला नको, परंतु प्रभूनं ती भाकर घेतली, ती आशीर्वादित केली, ती मोडली आणि शिष्यांना म्हणाला, हे घ्या, आपसात ह्याची वाटणी करा. हे घ्या, आपसात ह्याची वाटणी करा. लोकांना बसवा. ती भाकर बदलून गेली. ती आशीर्वादाची भाकर बदलून गेली. ती जवाची भाकर राहिलीच नाही, ती बदलून गेली. भाकर बदलून गेली. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या हातामध्ये आमचं जीवन देतो, त्यावेळेस ते जीवन बदलून जातं. एखादा कुटुंब बदलून जातं. कुटुंब बदलते, जीवन बदलतं ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन प्रभूच्या हातामध्ये देतो. प्रभूच्या हातात आम्ही देतो. प्रभू ते आशीर्वादित करतो आणि आमचं कुटुंब, परिस्थिती बदलवून टाकतो. जर प्रभू जवाच्या भाकरी बदलू शकतो, त्या आशीर्वादित करतो आणि इतरांना त्या भाकरीच्या द्वारे आशीर्वाद मिळतो, पण कधी? ज्यावेळेस तुम्ही देता. प्रभू तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही 5,000ला जीव घाला. प्रभू कधीच ही त्याची आपल्यासाठी प्रभूची अपेक्षा नाही तुम्ही 5,000ला जीव घाला. नाही 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 नाही, ते काम प्रभूच आहे. आमचं काम एवढंच आहे की आमच्याकडे जी भाकर आहे ती प्रभूच्या हातात देणे. पुढचं काम प्रभूच आहे. प्रभू अपेक्षा करत नाही की आम्ही 5,000ला भोजन घालावं. नाही, प्रभू म्हणतो तुझ्याकडे जे आहे ते तू दे. आमच्याकडे 5 भाकरी, आमचं जेवण काय आहे ते. ज्यावेळेस आम्ही ते प्रभूच्या हातामध्ये देतो, ते बदलून जातं. आपण वर्षाच्या शेवटीच आपण आता पोहोचत आहोत. नवीन वर्षाची चाहूल आपल्याला लागलेली आहे.
नुकतंच आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. लोक त्या दिवशी यथेच्छते जेवले. प्रत्येकाच्या हातामध्ये ती आशीर्वादाची भाकर होती. प्रत्येकाच्या हातामध्ये तो भाकरीचा तुकडा प्रत्येकाच्या हातामध्ये होता. प्रत्येकाने ती भाकर चाखली, खाल्ली पोटभर. असा कोणी मनुष्य त्या ठिकाणी नाही की त्या दिवशी त्याला ती भाकर मिळाली नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये ती भाकर आहे. त्या भाकरीचा त्यांनी स्वीकार केला. ते जेवले आणि सांगितलं की उरल्या टोपल्या, भाकरीच्या टोपल्या उरल्या. काय चमत्कार आहे, किती मोठा चमत्कार. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या हातात देतो तो आमचं जीवन प्रभू चमत्कारचं करतो. अचंबित, आश्चर्य. आणि ते लोक आश्चर्यचकित झाले की बापरे, 5,000 5 भाकरी. लोक खाऊन तृप्त झाले आणि भाकरीच्या 12 टोपल्या उरल्या. आणि प्रभूला त्या उरलेल्या भाकरीच्या तुकड्याची काळजी आहे. तो नाही म्हणाला द्या फेकून, आता काही गरज नाही, संपलं आता, लोक आता पुष्कळ तृप्त झालेत. नाही 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 नाही, कोणती पण गोष्ट वाया जाऊ नये. चमत्कार झाला, आता बस झालं. प्रभू म्हणाला नाही, ह्या ज्या 12 टोपल्या भाकरीच्या तुकड्या उरलेल्या आहेत त्या गोळा करा. गॅदर, गोळा करा, त्या वाया जाऊ देऊ नका. आम्हाला पुढच्या वर्षामध्ये 2025 मध्ये हे भाकरीचे, आशीर्वादाचे भाकरीचे तुकडे हे उपयोगामध्ये येतील. हे फेकू नका, गोळा करा. आणि बघा की प्रभू किती चमत्कार करतो किंवा नाही. इंग्लिशमध्ये ते किती सुंदर गीत आहे, काउंट युअर ब्लेसिंग्स and name them one by one. Count your blessings. आशीर्वाद मोजा. ह्या वर्षामध्ये प्रभूने जे तुम्हाला आशीर्वाद दिलेले ते मोजा. काउंट युअर ब्लेसिंग्स. देवानं दिलेलं तुम्हाला आरोग्य, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर, काउंट इट डाऊन, मोजा. आणि तो गीतकार म्हणतो मोजण्याच्या पलीकडे आहे, मोजण्याच्या पलीकडे आहे. हे तुकडे गोळा करा, गोळा करा आणि मोजा किती भारत केलं. येशूने त्या भाकरी घेतल्या, येशू का स्मरण केल्यावर बसलेलाच वाटून दिल्या. तसेच मासळातूनही त्यास पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यास सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मुलाचं नाव माहित नाही, मुलाचं वय माहिती नाही, त्याची माहिती नाही, पण मुलगा शांत आहे. कारण योहानाला दाखवायचं होतं की हे सगळं जरी तुझ्याकडे भाकर आहे, पण भाकरीवर आशीर्वाद देणारा हा महत्वाचा आहे, हा मोठा आहे. भाकर थापणाऱ्यापेक्षा भाकर खाऊ घालणारा हा मोठा आहे. योहान ते दाखवते, त्या मुलाकडेच नाही, मुलाला तो क्रेडिट देत नाही. सगळं गौरव तो येशूला देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू आपलं गौरव कोणाला देत नाही. प्रभू आपलं गौरव ह्या पृथ्वीवर तो कोणाला देत नाही. आणि प्रभूचं गौरव सुद्धा कोणी चोरू शकत नाही. तो कोणाला त्याचं गौरव देत नाही आणि त्याचं गौरव कोणी चोरू शकत नाही. केवळ तो एकमेव गौरवयुक्त गौरव मुकुट मंडित तू आहेस. आमचं काम एवढंच आहे की
की आमच्याकडं जे आहे ते तुम्ही द्या, ते संपूर्ण द्या, आनंदानं द्या, संतोषानं द्या. पण कोणीतरी आपली पाठ थोपटावी, ह्यांनी दिलं, ह्यांनी केलं, ह्याची अपेक्षा करू नका. त्या मुलाने अपेक्षा केली नाही की त्याचं नाव ह्या शास्त्रामध्ये यावं म्हणून. काहीच अपेक्षा नाही त्याची. तो मुलगा शांत आहे, कारण त्याला ठाऊक आहे की मी कोणीच नाही, येशू महान आहे, येशू श्रेष्ठ आहे. गौरव फक्त येशूला. येथे एक मुलगा आहे, येथे एक मुलगी बसलेली आहे, येथे एक पुरुष आहे, येथे एक स्त्री आहे. मला माहित नाही नाव, मला माहित नाही, पण मी एवढंच म्हणतो की येथे एक मुलगा आहे, येथे एक मुलगी आहे की ज्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. प्रभू आमची भाकर पाहत नाही, प्रभू आमचं वय पाहत नाही, प्रभू आमची दुर्बलता पाहत नाही. अनेक संस्थेच्या किंवा पालकाच्या जाहिराती आम्ही मासिकामध्ये देतो आणि खूप मोठी यादी आम्ही देतो. पात्रता पाहतो आम्ही, व्यक्तीची पात्रता, त्याचं शिक्षण, त्याचा अनुभव. प्रभू आमची पात्रता पाहत नाही, प्रभू आमची पात्रता तो पाहत नाही, प्रभू आमची डिग्री पाहत नाही, आमचं शिक्षण प्रभू ते पाहत नाही. प्रभू काय पाहतो? तुम्ही उपलब्ध आहात का? ही इज नॉट इंटरेस्टेड इन युअर ॲबिलिटी, ही इज इंटरेस्टेड इन युअर अवेलेबिलिटी. आर यू अवेलेबल? प्रभूची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला उपलब्ध करून देत आहात का? आहे तुमच्याकडे डिग्री आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, परंतु प्रभूच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध आहोत का? हा मुलगा उपलब्ध होता, त्याच्याकडं ह्या भाकरी होत्या, प्रभूने त्या तशाच घेतल्या. प्रभूने म्हणाला ही भाकर चालत नाही, आणि पुढे आम्हाला दिसतं की हे प्रभू जीवनाची भाकर, हे प्रभूचं प्रतीक. त्या लहान मुलानं ते घोषित केलं की ही प्रभूची भाकर, हा प्रभू, हे प्रभूचं शरीर. आणि त्या दिवशी प्रभूनं आपल्या शिष्यासंगती भोजन करताना त्यानं ती भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली, शिष्यांना द्यावून त्यांनी म्हटले हे घ्या, याचा स्वीकार करा, आपसात ह्याची वाटणी करा, आणि जितकेंदा तुम्ही हे करीता तितकेंदा तुम्ही माझ्या स्मरणार्थ करा. हा प्रभूचा मेज, ही जी भाकर आहे हे प्रभूचा टेबल, प्रभूचा मेज सगळ्यांसाठी उपलब्ध. आपण डोळे लावूया, प्रार्थना करूया. कोणी कोणाशी बोलणार नाही, कोणी आपल्या एकमेकाकडे पाहणार नाही. तोच प्रश्न मी आज तुमच्या पुढे ठेवतो. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे काय आहे? येथे एक मुलगा आहे, नेमलेस बॉय, ज्याचं नाव सुद्धा ठाऊक नाही, पण येथे एक मुलगा आहे आणि त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी आहेत. प्रभूला गरज आहे. तुम्ही आपलं जीवन प्रभूला नव्या रीतीने समर्पित करता का? प्रभू, हे माझं तुटकं फुटकं हे जीवन आहे,
परंतु माझं जे जीवन प्रभू, माझी इच्छा आहे मी तुझ्या हातामध्ये देऊन टाकावं. लॉर्ड, दिस इज माय लाईफ, अ ब्रोकन लाईफ. तुटलेलं, भंग पावलेले स्वप्न, सगळं आकांक्षा, मनीषा, सगळं भस्म झालेल्या. परंतु प्रभू, हेच माझं जीवन आहे. मी दुःखी आहे, मी निराश आहे. पण ह्या सगळ्या निराशा, अपयश प्रभू मी तुझ्या हातात देते. मी माझ्याकडे ठेवत नाही ते. प्रभूचे हात उघडे आहेत. प्रभूचे हात ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत. प्रभू आमचं वय पाहत नाही. प्रभू आमचं नाव वाईट पाहत नाही. प्रभू आमचं कौटुंबिक बॅकग्राऊंड आमचं पाहत नाही, आमची पार्श्वभूमी. आता कारण तुम्ही प्रभूच्या पुढं आहात. तुम्ही प्रभूच्या पुढं आहात. चला प्रभूच्या हातामध्ये आमचं जीवन देऊया. पहा, प्रभू ते जीवन घेतो आपल्या हातामध्ये, ते आशीर्वादित करतो, ते बदलून टाकतो आणि त्या जीवनाचा उपयोग अनेकांच्या कल्याणासाठी, अनेकांच्या आनंदासाठी ते करतो. युअर लाईफ बिकम्स अ मिरेकल. ही प्रार्थना करू की प्रभू माझं जीवन चमत्काराचं कर. लॉर्ड, मेक माय लाईफ अ मिरेकल. प्रभू माझ्या जीवनाचा अर्थ, माझं जीवन हे चमत्काराचं तू करून टाक. तू करू शकतो, तुला अशक्य असं काही नाही. प्रभू आम्ही तुझ्या मनापासून आभारी आहोत. किती सुंदर प्रभू हे तुझं वचन. एक साधा गरिबीतला मुलगा, ज्याचं नाव सुद्धा प्रभू जगाला ठाऊक नाही, पण त्याच्याकडे जे होतं ते जगाला ठाऊक झालं. त्या जवाच्या भाकरी, 2 मासे. हो प्रभू, तेवढंच त्याच्याकडं आहे. परंतु त्याने स्वसंतोषानं, आनंदानं, स्वतःकडं काही राखून न ठेवता ते देऊन टाकलं. हो प्रभू, स्वर्गीय पित्या, आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्याकडे राखून न ठेवता तू आमच्या करता पूर्ण त्याला तू दिलास. हो, ती जीवनी भाकर अशासाठी की लोकांचं जीवन बदलून जावा, लोकांना आशीर्वाद मिळावा, चमत्कार त्यांच्या जीवनात घडावा. धावला देव धरतीकडे, तू देहधारी झालास, आम्हामध्ये तू वस्ती केलीस. प्रभू किती सुंदर हे दान, हे बक्षीस तू आम्हाला दिलंस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्ही नुकतंच नवीन वर्षामध्ये वाटचाल करीत असताना, नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करीत असताना प्रभू ते आशीर्वादाचे 12 टोपल्या, ते उरलेले तुकडे आम्ही वाया जाऊ देऊ नये, आम्ही ते गोळा करावे. हो प्रभू, ते आशीर्वादाचे तुकडे, आशीर्वादाची भाकर पुढील वर्षामध्ये सुद्धा आमची तहान आणि भूक भागवते. कारण ही तुझी भाकर, तू मोडलेली भाकर, तू आशीर्वादित केलेली भाकर. हो प्रभू, त्या भाकरीचे तू आम्हाला वाटेकरी तू करस. आमचं कुटुंब प्रभू तू आशीर्वादित कर. ज्या स्थितीमध्ये प्रभू आम्ही ज्या स्थितीतून चाललो, आमचं कुटुंब तुला ठाऊक आहे प्रभू. आम्ही सर्व आमचं जीवन, आमचं कुटुंब आम्ही तुझ्या हातामध्ये जसे आहे तसं देतो. स्वीकारी हर एक पाप्या जगदीश आहे तया. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देव उद्धार.
की वाहे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा. हो प्रभू, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो, आम्ही लीन होतो, तुला आम्ही क्षमा मागतो. आणि प्रभू आज रात्री नव्यानं आमचं जीवन तुझ्या हाती सुपूर्द करतो. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.